शहापूर येथील महालक्ष्मी ज्वेलर्स या सराफाच्या दुकानात काम करणाऱ्या दिनेश चौधरी वय वर्ष 25 यांच्यावर गोळीबार झाला होता। या घटनेनंतर शहापूरमधील व्यापारी संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे। शहापूर येथील पंडित नाका परिसरात महालक्ष्मी ज्वेलर्स हे सराफाचे दुकान आहे। शनिवारी रात्री दुकानातील कामगार दिनेश चौधरी हे दुकान बंद करून निघाले असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चौधरी यांच्यावर गोळीबार केला। या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले। घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर उपअधीक्षक मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी श्वान पथक पाचारण करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे। दरम्यान चौधरी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु रविवारी सकाळी चौधरी यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला। गोळीबार करणारे अनोळखी असून गोळीबाराचे कारण समजू शकले नाही असे पोलिसांकडून सांगण्यात आले। गोळीबारानंतर रविवारी सकाळी शहापूर येथील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता। तसेच घटनेचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी मूकमोर्चा देखील काढला होता। शहापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये महालक्ष्मी ज्वेलर्सचे कामगार यांच्यावर रात्री 9:12 सुमारास दोन अज्ञात इसमांनी गोळी चालवली आणि त्यांच्याकडची जी बॅग होती ती हिसकावून पळून गेले। त्या अनुषंगानं माननीय पोलीस अधीक्षक ठाणे, माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची जी सूत्र आहेत ती अत्यंत वेगाने सर्वत्र टीम्स पोहोचलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने तपास चालू आहे। आज जे व्यापाऱ्यांनी आपला मोर्चा आणला त्यांनी मला निवेदन दिले, नेमकं त्या निवेदनामध्ये काय मागणी केली? व्यापाऱ्यांनी या सदरच्या गुन्ह्यामध्ये गतिमान तपासाबाबत विनंती केलेली आहे आणि सुरक्षेच्या संदर्भामध्ये ज्या उपाययोजना अपेक्षित आहेत तर त्या अनुषंगानं व्यापारी संघटनांच्या ज्या बैठका वेळोवेळी घेतलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षित करीत आहोत।